जे नूतनीकरण करण्यात आलेलं आहे त्यात काय काय वैशिष्ट्य आहे? उभा राहिलाय, काय आठवणी आहेत? मी सुद्धा या जिमखान्याचा मेंबर्स आहे। मला अभिमान वाटतो की अतिशय सुंदर अशा प्रकारे त्याचं आज उद्घाटन झालेलं आहे। सर्वसामान्य तरुणांना या ठिकाणी त्यांच्या कलागुणांना वाव मिळेल अशा प्रकारची एक वास्तू या ठिकाणी उभी राहिलेली आहे। आनंद वाटतोय, बरं वाटतं। राजसाहेबांचे मीही आशीर्वाद घेतले, आम्ही त्यांचे पदस्पर्श केले, त्यांनी माझ्या पाठीवर थाप दिली। मला असं वाटतं आमचं खूप जुनं नातं आहे राजसाहेबांशी। बाळासाहेब ज्या वेळेला होते त्यावेळेला सुद्धा राजसाहेबांचं आमच्यावरती नितांत प्रेम असायचं। बाळासाहेबांना जेव्हा भेटायला जायचो त्यावेळेला आम्ही राजसाहेबांनाही भेटायचो। आज मी तर त्यांचा शेजारी आहे। मला असं आमचं निवडणूक हा एक वेगळा विषय आहे, मात्र नातं आमचं अतिशय जिव्हाळ्याचं आहे। पक्ष म्हणून त्यावेळेला आमची जबाबदारी होती ती पूर्ण केली, पण नातं आम्हाला काही विसरता येत नाही। राजसाहेबांबद्दल नितांत आदर आम्हाला आहे। एक राजकीय प्रश्न आहे, निधीवरून जो तुम्ही भाषणामध्ये उल्लेख केला होता 20 कोटींचा, त्यावरून तुमचे आमदार विरोधी आमदार आहेत, विद्यमान आमदार ते म्हणत आहेत की एकासाठी 20 कोटीचा वापर करतात। या शेजारच्याच ठिकाणी कॅरम स्पर्धा होत्या आणि त्या स्पर्धेच्या ठिकाणी त्यांना जे काय वास्तू आहे ती आणखीन वाढवून पाहिजे होती, म्हणून ते लोक आमदाराकडे गेले। त्यावेळेला आमदारांनी सांगितलं माझ्याकडे काय, मला 2च कोटी मिळतात, मला काही निधी वगैरे नाही। आणि ती लोक ज्या वेळेला मला सांगायला लागली, मी म्हटलं आत्ताच्या आमदाराला तुम्ही कोटी म्हणत असाल तर मी ज्या वेळेला आमदार होतो त्यावेळेला आम्हाला 25-30 कोटी मिळत होते। आजही मी आमदार नसताना माझ्याकडे त्यापैकी म्हणजे 2023-24 आणि 24-25 या कालावधीमध्ये मंजूर झालेले साधारण 20-1 कोटीची कामं आजही व्हायची आहेत। त्याचा अर्थ असा आहे की एकनाथ शिंदे आणि फडणवीस सारखा जर नेता असेल तर आमदारांना नागरी कामांसाठी निधीची कमतरता पडत नाही, हे मला त्या माध्यमातून सांगायचं होतं। आणि मला असं वाटतं ती काही छोटंसं क्लिप हे करून जे आहे चुकीचं आहे। आणि आमदार सुद्धा जर तो मतदारसंघात फिरला तर मला असं वाटतं त्याला सुद्धा आम्ही केलेली कामं दिसतील। तो बिल्डरांच्या ऑफिस आणि त्यांच्या साईटवर जास्त मुलाला माथाडीची कामं देणं हे काम तो करतोय, त्याच्यामुळे मी केलेलं कामं काही त्याला दिसणार नाही। कारण ते विद्यमान आमदार हे म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यासह विधानसभा अध्यक्ष राहुल गांधी यांना सुद्धा पत्र लिहिणार आहे असं काय? नाही लिहू देत ना, की माझी आजही कामं शिल्लक आहेत। तेच म्हणतोय की 20-1 कोटीची कामं अजूनही मला करायची आहेत। मी आमदार नसताना सुद्धा आज मी ती कामं करतोय, उद्घाटन करतोय। अर्थात हा जो सगळा निधी आहे हा साधारण 2022, 2023, 2023 ते 2024 या कालावधीमध्ये जो मिळालेला निधी होता, ह्या निधीतली असंख्य कामं बाकी आहेत। लोकसभा, विधानसभा आणि पावसाळा यामुळे ती कामं थांबली होती, एकच कॉन्ट्रॅक्टर होता। आणि आज मला असं वाटतं ती कामं मी करतोय, त्या बाबतीत असलेल्या आमदारांचे आक्षेप आहेत ते जाऊन कंप्लेंट करतायत। मला असं वाटतं नागरी विकासाची कामे असलेला फंड आणि तो योग्य प्रकारे नागरिकांच्या कामासाठी वापरणं ही माझी सुद्धा जबाबदारी आहे। ते जर कुठल्याही गल्लीत गेले आणि लोकवस्तीत गेले ते दिसतील, बिल्डरांच्या ऑफिसमध्ये जाऊन ती काही दिसणार नाहीत। मला असं वाटतं त्यांनी विभागात फिरावं, म्हणजे त्यांना जागोजागी ती सगळी कामं दिसतील। माझं बोर्ड दिसल्यानंतर ते बोर्ड तोडणं आणि आपल्याला काहीतरी करता येईल यासाठी नारळ फोडणं हा एक सूत्री कार्यक्रम आहे। मग ती बोर्ड कशाला तोडायला घेतात, कामच नव्हती तर? मला असं वाटतं शिवाजी पार्क परिसरामध्ये असलेली सगळी गार्डन, ज्ञानेश्वर उद्यान, नानानानी पार्क असलेले सगळे चौक, इमारतींमध्ये लागणाऱ्या ज्या काही सुविधा आहेत ती सगळी कामं माझ्या माध्यमातून केलेली। त्याला आता काम नाही आणि निधीही नाही। नागरिकांनी तुम्हाला या निवडणुकीनंतर नागरिकांनी तुम्हाला घरी बसायचा सल्ला दिला आहे, त्यामुळे तुम्ही आता घरी बसावं असं सुद्धा विद्यमान आमदार म्हणतात। मला असं वाटतं की लोकांची कामं करण्यासाठी फक्त आमदारच असलं पाहिजे असं काही नाही। मी जवळजवळ 40 वर्ष हे काम करतोय। कधी यश मिळालं, कधी अपयश आलं, पण मी कामात कधी थांबलेलो नाही। मला असं वाटतं सगळ्यांनीच या प्रकारे कामं करायला पाहिजे। पद मिळालं किंवा आमदार झाला तरच केलं पाहिजे असं नाही। मला असं वाटतं की मी 40 वर्ष अविरत काम करतोय,
सर्वसामान्यांची ते यापुढेही करत राहील. 50 कोटीचं केवळ सिद्धिविनायक मंदिराची कमान बांधली आहे. 50 कोटी रुपये खर्च केले. बालिशपणा हा सगळा. एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस साहेबांनी 500 कोटी रुपये हे सिद्धिविनायकाच्या ज्या सुविधा आणि इतर सौंदर्यीकरण यासाठी दिलेलं आहे. आणि तिथे जी एक कमान बांधली आहे त्या कमानीला DPDC मधनं मिळालेले 1 कोटी फंड, या फंडातनं ती उभी राहते. अभ्यास नसलेली अशिक्षित माणसं हे अशा प्रकारच्या गोष्टी करतात. 500 कोटीचा हा फंड वेगळा आहे. आता जी कमान उभी राहते ती फक्त 1 कोटीमध्ये राहते आणि ते स्वरूप आपल्याला दिसेल. तो खर्च साधारण खूप मोठा होतोय. हा बालिशपणा आहे सगळा. आणि मला वाटतं आपलं अज्ञान त्या माध्यमातून ते लोकांसमोर व्यक्त करतात.